नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी करण लोणकर. शेतकरी मित्रांनो, फार्मर आयडी कार्ड जर काढायचं म्हटलं तर सीएससी सेंटरला जावं लागतं. जायचं म्हटलं की घरापासून ते सेंटर दूर असतं. हा भाग वेगळा. त्याच्याबरोबरच सीएससी सेंटरला गेलं की एक तर पोर्टल डाऊन असतं, नाही तर खूप नंबर असतात आणि त्याच्यामध्ये खूप वेळ जातो. याच्यावरती पर्याय काय आहे? काळजी करू नका, मी सांगतो. आता नवीन अपडेट आलेलं आहे फार्मर आयडी कार्डमध्ये. त्याच्यामुळे तुम्ही घरी बसल्या स्वतःचे फार्मर आयडी कार्ड स्वतः काढू शकता. कुठेही जाण्याची गरज नाहीये. स्वतःच्या लॉगिन आयडी वरनं तुम्ही फार्मर कार्ड काढू शकता. आता ते कसं काढायचं? या व्हिडिओमध्ये तुम्हाला स्टेप बाय स्टेप दिलेला आहे. ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एकही स्टेप मिस करू नका. त्याबरोबर आमच्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकॉनचं बटन प्रेस करा. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या तुम्ही जॉईन करून ठेवा. म्हणजे आमचे अपडेटेड व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, आता एवढे दिवस ॲग्रीस्टॅकचं जे फार्मर आयडी कार्ड आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला सीएससी सेंटरला जावं लागत होतं. त्याच्याशिवाय फार्मर आयडी कार्ड ओपनच होत नव्हतं. तर आता जे ॲग्रीस्टॅकचं जे त्यांचं ऑफिशियल पेज आहे, तर त्या ऑफिशियल पेजवरती आता फार्मरसाठीचं लॉग इन ओपन झालेलं आहे. म्हणजे आपण इंडिव्हिज्युअल कुठेही न जाता घरगुती पण तुम्ही या ऑफिशियल पेजवरून लॉग इन करून डायरेक्ट पुढची प्रोसेस करू शकता किंवा तुमचं जे फार्मर आयडी कार्ड आहे त्याला रिक्वेस्ट टाकू शकता. आता त्याची प्रोसेस काय आहे, तर त्या प्रोसेससाठी सगळ्यात पहिल्यांदा या ऑफिशियल पेजवरती तुम्हाला यायचं आहे. ऑफिशियल पेजची जी लिंक आहे, ती लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही डायरेक्ट या पेजवरती येऊ शकता. या पेजवरती आल्यानंतर इथे तुम्हाला राईट साईडला कॉर्नरमध्ये व्हाईट कलरचा बॉक्स दिसेल. त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन इन ॲज त्याच्यासमोर तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील, ऑफिशियल आणि फार्मर. तर मित्रांनो, ऑफिशियलवरती क्लिक नाही करायचं आपल्याला, फार्मरवरती क्लिक करायचं आहे. फार्मरवरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला सांगितलेलं आहे, इन्सर्ट रजिस्टर्ड मोबाईल नंबर ॲज युजर नेम, पासवर्ड, ओ-टी-पी, पासवर्ड. म्हणजे जर समजा तुमचा पासवर्ड तुम्हाला माहिती असेल, तर तुम्ही डायरेक्ट पासवर्ड टाकून सुद्धा तुम्ही लॉग इन करू शकता. समजा पासवर्ड तुमच्या लक्षात नसेल, तर तुम्ही ओ वरती क्लिक करून तुम्ही ओ-टी-पी टाकून सुद्धा प्रोसेस तो पुढे करू शकता. आता सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो लक्षात घ्या, की आपला आयडीच नाहीये, तर आपण डायरेक्ट लॉग इन करू शकत नाही. तर सगळ्यात खाली ऑप्शन आहे क्रिएट न्यू युजर, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्रिएट न्यू युजरवरती क्लिक करताल, इथे तुम्हाला तुमचा जो काही आधार नंबर आहे, तो आधार नंबर आपल्याला टाकून घ्यायचा आहे. हा आधार नंबर टाकून घेतल्यानंतर इथे बघा व्हेरिफिकेशन पेंडिंग म्हणून ऑप्शन आहे, रेड कलरमध्ये आलेला आहे. त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. जर तुम्ही क्लिक केलं आणि सबमिट बटनावरती क्लिक केलं, तुमचा जो रजिस्टर मोबाईल नंबर असणार आहे आधारला लिंक केलेला, त्या रजिस्टर मोबाईल नंबरला एक ओ-टी-पी गेलेला असेल. तो जो काही ओ-टी-पी असेल, तो ओ-टी-पी आपल्याला टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा व्हेरिफाय बटनावरती क्लिक करायचंय. जसं तुम्ही व्हेरिफाय करताल, इथे तुम्ही बघितलं तर तुम्हाला त्या व्यक्तीच्या डिटेल्स आलेल्या आहेत. युअर के-वाय-सी डिटेल्स आहेत, आर गिव्हन बिलो. त्याच्यामध्ये तुमचं डेट ऑफ बर्थ, एज, जेंडर काय असणार आहे, ते तुमचा ॲड्रेस दिलेला आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर इथे तुम्हाला सांगितलेलं आहे प्रोव्हाईड मोबाईल नंबर टू लिंक ॲग्रीस्टॅक प्लॅटफॉर्म. तुम्हाला ॲग्रीस्टॅक प्लॅटफॉर्मसाठी तुम्हाला मोबाईल नंबर कुठला लिंक करायचा आहे, तो तुम्हाला इथं द्या म्हणून सांगितलेला आहे. तर तुमचा जो काही नंबर असेल, तो तुम्हाला इथं द्यायचा आहे आणि व्हेरिफिकेशन वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही व्हेरिफिकेशन वरती क्लिक करताल, पुन्हा एकदा अजून एक ओ-टी-पी गेलेला आहे. तो ओ-टी-पी आपल्याला सबमिट करायचा आणि पुढं प्रोसेस करायची आहे. तर ओ-टी-पी आलेला आहे. व्हेरिफाय बटनावरती क्लिक करून आपण व्हेरिफाय करून घेतला. आता तुम्हाला इथं पाहिलं तर इथं ग्रीन कलरची टिक आलेली आहे. म्हणजे तुमचं जो मोबाईल नंबर आहे, तो मोबाईल नंबर तुमचा सक्सेस झालेला आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पासवर्ड सेट करून घ्यायचा आहे, जो काही तुमचा पासवर्ड असेल तो. कारण पासवर्ड जर सेट नाही केला, तर आपल्याला प्रत्येक वेळेस ओ-टी-पी घ्यावा लागेल. तर आपण पहिल्यांदा पासवर्ड सेट करून घेऊया. इथे त्यांनी सांगितलेलं आहे, युअर युजर अकाउंट इट हॅज बीन ॲक्टिव्हेट. यू कॅन नाऊ लॉग इन टू रजिस्टर अँड मॅनेज युअर अकाउंट. म्हणजे आपलं जे काही अकाउंट आहे ते तयार झालेलं आहे. पासवर्ड वगैरे, आयडी वगैरे टाकून. तर आता आपण लॉग इन करून घेऊया. पुन्हा एकदा आपल्याला मेन पेजवरती येईल ते सगळीकडनं लॉग आउट होऊन. त्यानंतर फार्मरवरती क्लिक करायचंय. जिथं जो काही नंबर टाकला होता आपण मोबाईल नंबर, तो व्हेरिफाय केलेला आहे. तो मोबाईल नंबर इथे टाकायचा आहे. पासवर्डवरतीच ऑप्शन राहू द्या आणि तुम्ही जो काही पासवर्ड टाकला होता, तो पासवर्ड टाकून घ्या. पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो, इथं आपल्याला कॅप्चर टाकायचा आहे. कॅप्चर टाकून तुम्हाला लॉगिन बटनावरती क्लिक केलं की तुमचं लॉगिन सक्सेसफुली होईल. एक
सेकंदासाठी वेट करायचा आहे. जोपर्यंत तुम्ही वेट करत नाहीत, वेट केला की तुमचं मेन पेज ओपन होईल. मेन पेज ओपन झाल्यानंतर इथं युअर केवायसी डिटेल्स आलेले आहेत. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर आलेला आहे. या दोनच गोष्टी दिसत आहेत. बाकीचं काय करायचंय? काळजी करू नका, सांगतो. इथे खाली लेफ्ट साइडला तुम्हाला कोपऱ्यामध्ये, डाव्या हाताला कोपऱ्यामध्ये रजिस्टर ॲज अ फार्मर वरती क्लिक करायचं आहे. जसं तुम्ही क्लिक करताल, डू यू वॉन्ट चेंज युअर मोबाईल नंबर? तर नो, मोबाईल नंबर आपल्याला चेंज करायचा नाहीये. तुम्हाला मेल आयडी टाकायचा असेल तर मेल आयडी टाकून सुद्धा तुम्ही व्हेरिफिकेशन करून घेऊ शकता. शक्यतो मेल आयडी म्हणजे ऑप्शनल आहे ते, त्याच्यामुळे एवढं काय त्याचं कंपल्शन नाहीये. तुमचं जे काही नाव असेल ते नाव आपल्याला इथं टाकून घ्यायचंय. त्यानंतर तुमची जी कॅटेगरी आहे, कॅटेगरी आपल्याला सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर लोकल लँग्वेज जे आहे ते एवढं काय म्हणजे हे मॅन्डेटरी नाहीये. जिथे जिथे तुम्हाला नावाच्या पुढे स्टार दिसेल ते मॅन्डेटरी आहे. तर ते आपण टाकून घेऊया. रेसिडेन्शियल ॲड्रेस असेल त्या पर्सनचा तो. लँड होल्ड म्हणजे काय आहात, लँड होल्डर डिटेल्स म्हणजे तुम्ही जर लँड होल्डरचे कोण आहात, मालक आहे का अजून कोण आहे? तर लँड होल्डरमध्ये फार्मर टाईपमध्ये लँड होल्डर ओनर टाकायचं आहे. ऑक्युपेशन डिटेल्स म्हणजे तुम्ही काय करता, शेती करता का काय करता? तर शक्यतो ॲग्रिकल्चरच टाकून टाकून घेऊया. दोन्हीवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथं सांगितलेलं आहे फेच लँड डिटेल्स म्हणजे तुमच्या काय शेतीचे जे काय गोष्टी आहेत, म्हणजे फॉर एक्झाम्पल सातबारा आहे तो तुम्हाला इथे अटॅच करून घ्यायचा आहे. तर फेच लँड डिटेल्सवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे. तुमचा जो कुठला जिल्हा असेल, ज्या कुठल्या जिल्ह्यामध्ये तुमची शेती असेल तो जिल्हा तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे आणि कुठल्या गावामध्ये आहे. गाव सिलेक्ट केल्यानंतर खासरा नंबर जो असतो तो खासरा नंबर आपल्याला टाकायचा आहे. खासरा नंबर म्हणजेच गट नंबर आला, तर तो गट नंबर आपल्याला तिथे टाकायचा आहे. तुमचा जो काही गट नंबर असेल तो टाकून घ्या आणि सबमिट बटनावरती क्लिक करा. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे बघा, सिलेक्ट ओनर अँड आयडेंटिफायर नेम म्हणजे तुमचं जे काय ओनरचं नाव आहे ते ओनरचं नाव आपल्याला इथे सिलेक्ट करायचं आहे मित्रांनो. तर इथं जे काय तुमच्या ओनरचं नाव आहे ते ओनरचं नाव तुम्ही सिलेक्ट करा. ओनरचं नाव सिलेक्ट केल्यानंतर खाली अशी पद्धतीची विंडो ओपन होईल. इथे तुम्हाला खासरा नंबर, होल्डर नंबर, मेन होल्डर नंबर, ओनर, टाइप ऑफ ओनर, लँड एक्सटेंड म्हणजे जे काय तुमचं क्षेत्र आहे ते क्षेत्र इथं दिलेलं आहे. लँड एरिया म्हणजे किती हेक्टर दिलेलं आहे ते. त्यानंतर आयडेंटिफायर नेम, या सर्व गोष्टी इथं तुम्हाला डिटेल्समध्ये दिसतील. त्याच्यानंतर तुम्हाला एक नंबरचा जो बॉक्स दिलेला आहे त्याच्यावरती क्लिक करायचं म्हणजे तुमचं टिक होईल आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचंय. मित्रांनो, सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमची जी काही लँड होती ती तुमची सिलेक्ट झालेली आहे. पुन्हा एकदा आपल्याला त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. व्हेरीफाय ऑल लँड वरती क्लिक केलं की तुमचं ऑटोमॅटिकली व्हेरीफाय होऊन जाईल. व्हेरीफाय झाल्यानंतर इथं बाकीचे काही डॉक्युमेंट टाकायची गरज नाहीये. डिपार्टमेंट अप्रुव्हल कुठलं आहे तर रेव्हेन्यू, याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता काही गोष्टी राहिलेल्या असतील, जोपर्यंत त्या गोष्टी कंप्लीट होत नाही तोपर्यंत इथला फार्मर कन्सेंट जो आहे तो कंप्लीट होत नाही. आता आपलं काय राहिले ते आपण एकदा चेक करून घेऊया. जोपर्यंत तुमची पूर्ण प्रोसेस होणार नाही तोपर्यंत ते पुढे जाणार नाहीये. तेव्हा इथे तुम्हाला ऍड्रेस टाकायचा होता, तो ऍड्रेस तुम्ही मराठीमध्ये लोकल लँग्वेजमध्ये जोपर्यंत टाकत नाही तोपर्यंत ते पुढे जात नाहीये. तर ते टाकल्यानंतर इथे बघा हे ओपन झालेलं आहे फार्मर कन्सेंट, त्याच्यावरती आपण टिक मार्क करूया. टिक मार्क केल्यानंतर तुम्हाला सेव्ह या बटनावरती क्लिक करायचं आहे. इथे बघा, इथे त्यांनी सांगितलेलं आहे, आय हिअर बाय ऑथराइज द शेअरिंग ऑफ माय आधार डिटेल्स अँड द नेसेसरी इन्फॉर्मेशन विथ द गव्हर्नमेंट सोडली for the purpose of authentication you guys by proceeding with the e-sign process and providing my e-signature. I grant my explicit consent of facilitate intent action. म्हणजे आता इथं प्रोसीड ई साइन वरती आपल्याला क्लिक करायचं आहे. प्रोसीड ई साइन वरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला ऑथराइज चेकबॉक्स वरती क्लिक करायचं, बाकी काही करायचं नाहीये. आणि तुमचा जो काय आधार नंबर असणार आहे तो आधार नंबर तुम्हाला
पुन्हा एकदा टाकायचा आहे आणि सेंड ओटीपी या बटनावरती क्लिक करायचं आहे. जर तुम्ही ओटीपी सेंड केला की तो तुमचा ज्या आधारला नंबर लिंक आहे त्या नंबरला तुम्हाला पुन्हा एकदा ओटीपी गेलेला असेल, तो ओटीपी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे आणि व्हेरीफाय ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. तसं तुमचं आधार व्हेरीफाय झालं की तुमचं ॲग्रीस्टॅकची प्रोसेस कंप्लीट झालेली आहे. तर मित्रांनो, ही अशा पद्धतीची फार्मर आयडीची जी प्रोसेस होती ती कंप्लीट झालेली आहे. इथे तुमचं फार्मरचा फोटो आलेला आहे. बाकीच्या सर्व लँडच्या ज्या काही डिटेल्स असतील त्या डिटेल्स आलेल्या आहेत. इथे तुम्ही पाहू शकता. त्याच्यानंतर मग इथून तुम्ही वरती जर गेला कोपऱ्यामध्ये तर डाउनलोड पीडीएफ वरती क्लिक केलं तर तुमचं डायरेक्ट जे काही पीडीएफ हा फॉर्म आहे तो फॉर्म तुमचा पीडीएफ मध्ये डाउनलोड होईल. वरती जर पाहिलं 1 नंबरला तर तिथं तुमचा फॉर्मरचा जो एनरोलमेंट आयडी आहे तो एनरोलमेंट आयडी आलेला आहे. आता हे पुढे प्रोसेससाठी गेलेलं आहे. प्रोसेस केल्यानंतर अप्रूव्हल येईल आणि अप्रूव्हल आल्यानंतर तुमचं फार्मर आयडी तयार होऊन येईल. तर मित्रांनो, अशा पद्धतीची शेतकरी मित्रांना ही व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा फायदा होईल. सीएससी सेंटरमध्ये जाण्याची गरज पडणार नाही. घरगुती तुम्ही घरी बसून सुद्धा ही प्रोसेस करू शकता. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.